जानेवारी 2026 हा महिना कर्क राशीसाठी कसा असेल? मित्रांनो, पुढील महिन्यामध्ये 4 ग्रहांचं गोचर एकट्या धनु राशीमधून होणार आहे. त्याचबरोबर गुरुचं गोचर आणि शनीचं गोचर जे आहे ते सुद्धा कर्क राशीसाठी कसा असेल आणि एकंदरीत ह्या सर्व ग्रहांचा एक संमिश्र प्रभाव कर्क राशीमध्ये कसा होऊ शकतो हे आपण आता आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक जुनं सुभाषित सांगतो. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम मनः. माणसाचं मनच त्याला अडकवून ठेवतं आणि तेच मन त्याला मुक्तही करत असतं. जे मन सतत चिंता, अपेक्षा आणि भीतीत अडकलेलं असतं ना, ते बंधन निर्माण करत असतं. आणि जे मन समजून शांतपणे गोष्टी स्वीकारतं ना, तेच मन मुक्ती देत असतं. हा श्लोक मी सुरुवातीला सांगण्याचं कारण तुम्हाला आता पुढील विश्लेषणात समजून येईल. कारण की कर्क राशीसाठी हे जसं काही साजेसा सुभाषित असलेला आहे. कारण की सध्या तुमचं आयुष्य परिस्थितीमुळे नाही तर मनाच्या ओझ्यामुळे जड झालेलं आहे. इथेच तर मित्रांनो तुमच्याशी विविध ग्रहांचे गोचर जे आहेत ना ते जोडले गेलेले आहेत. मनाचे खेळ हे चालू आहेत. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला मी आता असं काही सांगणार नाहीये की खूप मोठं काहीतरी घडणार आहे. कारण सत्य असं आहे की कर्क राशीच्या आयुष्यात सध्या मोठे धक्के नाहीत किंवा मोठी कोसळण नाहीये आणि मोठी उलथापालथ पण नाहीये. पण तरीही तुम्ही थकलेले आहात आणि ह्याचं कारण मनावरचं ओझही आहे. याचं कारण अजूनही आहे. कारण रोजच्या आयुष्यातल्या लहान लहान गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या मनावर साचत चाललेल्या आहेत. त्याचा एक थर तुम्ही मनावरती घेऊन रोज जगत आहात. तुम्ही आवाज करत नाहीयेत सध्या, तुम्ही तक्रार पण करत नाहीत आणि तुम्ही रडतही नाहीत. तुम्ही फक्त सध्या सहन करत आहात. आणि कर्क राशीची खरी अडचण तर हीच आहे. तुम्ही जास्त सहन करता. कर्क राशीचा स्वभाव अत्यंत निर्मळ आणि इतरांना सहन करणार आहे. त्यामुळे आज आपण 2 गोष्टी खोलात समजून घेऊया की ह्या काळात कर्क राशीसाठी खरं सकारात्मक काय आहे आणि कुठे न कळत तुम्ही स्वतःच स्वतःला त्रास देत आहात. स्वतःच कधी स्वतःला त्रास दिला जातो आणि ते सध्या कर्क राशीच्या बाबतीत घडतं. मग त्याच्या काही गोचरीच्या सकारात्मक बाजू आहेत. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही एक जास्त जबाबदार व्यक्ती बनत चाललेले आहात. कारण की सध्याचं गुरुचं गोचर तर हेच सांगतं. सगळ्यात आधी एक मोठा तुम्ही गैरसमज सोडून द्या. कारण की कर्क राशीचे लोक स्वतःबद्दल काय म्हणतात की मी इतका थकतो म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे. पण हे चुकीचं आहे. तुम्ही का थकत आहात? कारण की तुम्ही काम टाळत नाहीयेत. तुम्ही जबाबदाऱ्या पळवून पण लावत नाहीयेत. पण तुमच्या मनामध्ये असलेली सेन्सिटिव्हिटी, एक जबाबदार व्यक्तिमत्व हे तुम्हाला नेहमी सर्व गोष्टी पार पाडायला भाग पडते. तुम्ही कोणीतरी करेल असं म्हणून बाजूला पण होत नाहीये. जे लोक काम टाळतात ना ते हलके असतात आणि जे लोक पळ काढतात ते रिलॅक्स असतात. पण तुम्ही नाहीत आणि ते तुम्ही कधीच होऊ शकत नाही. मुळात तुमचा तसा तो स्वभावच नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, कर्क राशीच्या मित्रांनो, काम तुमच्याकडेच येतं. कामाच्या जबाबदाऱ्या ह्या तुमच्याकडेच वाढलेल्या आहेत. लोक अडचणीत तुम्हालाच आठवतात, दुसऱ्या कोणाला ते आठवत नाहीत. मदत ही तुमच्याकडेच मागितली जाते आणि कोणतीही व्यवस्था असो ही कर्क राशीवरच विश्वास ठेवते. त्यामुळे ही ओझं नाहीये, हे आहे तुमच्यावरची विश्वासार्हता. नोकरी असेल किंवा काम असेल किंवा स्थैर्य असेल ह्यात धोका नाहीये. हे सरळ आणि स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो. कर्क राशीच्या व्यक्तींना सध्या नोकरी जाण्याचा धोका नाहीये. पण काम वाढलंय हे मात्र नक्की. आणि त्याचबरोबर तुमच्या वरिष्ठांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. हो, नक्कीच तुमचा मानसिक ताण वाढतोय ही गोष्ट आपण समजून घेऊया. पण तुम्हाला बाजूला केलं जात नाही. तुम्ही रिप्लेस केले जात नाहीये. सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही ते काम तुम्हीच पूर्ण करू शकता आणि तितक्याच कौशल्याने पूर्ण करू शकता. त्यामुळे तुमचं अस्तित्व जे आहे ते प्रश्नात नाहीये.
मग तुमच्यामध्ये भीती कुठून येत आहे? आणि ती येत आहे सतत विचार करण्यापासून. उद्या काय होणार ह्या प्रश्नापासून तुम्हाला भीती वाटते. आर्थिक स्थिती पण काही कोसळलेली नाहीये. फक्त तुमची त्या आर्थिक स्थिती बाबतीत जी जाणीव आहे ना, ती वाढत चाललेली आहे. कर्क राशीच्या लोकांचं पैशाशी नातं काही फार वेगळं नसतं. तुमच्यासाठी पैसा म्हणजे फक्त कसं आहे, सुरक्षितता, थोडं आयुष्यामध्ये स्थैर्य असावं आणि उद्याची खात्री असावी. उद्या काय घडेल, काय नाही ह्याबद्दल सतत तुम्हाला चिंता राहते. म्हणूनच थोडा खर्च झाला तरी तुमचं मन लगेच अस्वस्थ होईल. पण मित्रांनो, वास्तव काय आहे? नियमित उत्पन्न तुमचं चालू आहे. तुमच्या गरजाही भागत आहेत. फक्त त्या गरजा मनाप्रमाणे भागत नाहीयेत. तुमच्या गरजांचं ओझंही तुमच्याबरोबर फार वाढलेलं आहे. मोठं नुकसान पण झालेलं नाहीये, पण तुम्हाला असं भासतंय की माझं फार मोठं नुकसान झालेलं आहे. फक्त काय बदलतंय लक्षात घ्या. खर्च तुम्हाला दिसायला लागतोय आणि भविष्याची जाणीव तुम्हाला वाढत चालली आहे आणि तेच जानेवारी 2026 मध्ये घडेल. हा काळ काही आर्थिक संकटाचा नाहीये. हा मला असं वाटतं की एक आर्थिक शहाणपण तुम्हाला ह्या महिन्यामध्ये येईल. नाती तुटत नाहीत, पण वरवरची जी नाती असतात, तो एक थर गळून पडत असतो. आणि ह्या काळात तुम्हाला काय जाणवेल, की काही लोक तुम्हाला दूर झालेले आहेत. ते तुम्हाला मुद्दामून टाळण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. काही नाती ही शांत झालेली आहेत आणि हे पाहूनच तुम्हाला थोडं दुखावल्यासारखं होतं. पण हे लक्षात ठेवा कर्क राशीच्या व्यक्तींनो, जे नातं फक्त गरजेपुरतं होतं, तेच गळत चाललेलं आहे आणि जे नातं खऱ्या भावनेचं होतं ना, ते टिकत चाललेलं आहे. आणि कर्क राशीला हे फार जरा जड जाईल, की असं नातं जे आपण कधी दूर जाईल असं वाटत नव्हतं, पण ते आता दूर जात आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही सुरक्षित होत जाणार आहात. एक तुमचं चांगलं आत्मपरीक्षण होत जाईल आणि स्वतःची ओळखही स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे हा काळ कर्क राशीसाठी फार वेगळ्याच आत्मपरीक्षणाचा आहे. कारण पहिल्यांदाच तुम्हाला असं कळायला लागतंय, की मी कुठेतरी जास्तच गुंतत जातोय किंवा मी कुठेतरी जास्त देतोय. मी कुठे स्वतःला विसरतो आहे का? हा प्रश्न कर्क राशीला पडेल आणि मी कुठे मर्यादा ठेवल्या पाहिजेत हे सुद्धा आता कर्क राशीला जाणवेल. ठीक आहे, ही जाणीव तुम्हाला त्रासदायक असेल, पण ही जाणीव जी आहे ना, ती पुढे तुमचं संरक्षण करते. एक लक्षात घ्या मित्रांनो, की धनु राशीमधून होणाऱ्या 4 ग्रहांचं गोचर, मंगळ असेल, रवी असेल, बुध असेल, शुक्र असेल ना, ते थोडंसं मनामध्ये गोंधळ आणि संभ्रमाचं वातावरण तयार करतं. त्यामुळे तुम्ही सगळं मनात ठेवणं थांबवा. हेच तुमच्यासाठी त्रासदायक आहे. कर्क राशीचं सवय काय असते माहितीये का? काही जर तुम्हाला दुखलं की नाही, तर तुम्ही गप्प बसता. राग आला तरीही गप्प बसता. अपमान झाला तरी सुद्धा तुम्ही गप्प बसता. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, की मी गप्प बसलो तर वाद टाळेल. पण सत्य काय आहे? तो वाद टाळला जात नाही. तो तुमच्या आतमध्ये साचून राहतो. आणि मग काय होतं, तुमची भीती वाढते, मनावरचा ताण वाढतो, तुमची झोप बिघडून जाते आणि मग कर्क राशीसारखी एक निर्मळ रास जी आहे की नाही, ती शरीरालाच त्रास द्यायला सुरुवात होते. आणि मग काय होतं, मग तुम्ही शांतपणे बोलता, पण आतलं जे वादळ आहे ना, ते शांत झालेलं नसतं. ते आतलं ओरडून सांगत असतं, पण तुम्ही तरी सुद्धा गप्प बसता. माझ्यामुळे सगळं हा विचार तुम्ही मात्र सोडला पाहिजे. हा विचार कर्क राशीला आतून काय करतोय, पोखरत जातोय. तुम्ही जबाबदार आहात, पण सगळे निर्णय तुमचे नसतात ना आणि सगळे परिणाम पण तुमच्यामुळे नाहीत ना. आणि असंच काही चित्र जे आहे ते पुढील महिन्यामध्ये कर्क राशीच्या बाबतीत असेल. जबाबदारी घेणं चांगलं आहे, पण अपराध उचलणं मात्र चुकीचं आहे ना. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचे जे काही कामं असतील ना, त्याच्यामध्ये मर्यादा ठरवायला शिकवा. स्वतःला शिकवा. लोक तुमच्यावर कामं टाकतात, ह्याचं कारण आहे की तुम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही वेळ काढता, तुम्ही ऍडजस्ट करता. पण सतत ऍडजस्ट केल्याने काय होतंय, ते तुम्हाला गृहीत धरलं जातंय आणि त्यामुळं तुमचा थकवा वाढत आहे, चिडचिड वाढत आहे आणि ह्या चिडचिडीमुळे मग पुन्हा एकदा तुमच्या मनावरती ताण येतो आहे. आणि काय होतं माहितीये का, ह्याच्यामध्ये मग शेवटी तुमचाच तोटा होतो. तर मला इथं कर्क राशीला असं म्हणायचं, की मर्यादा ठेवा म्हणजे उद्धटपणा ठेवायचा नाहीये. मर्यादा म्हणजे स्वतःचा तुम्ही सन्मान ठेवा.
भविष्याची भीती ही जी आहे ना, ही मात्र कर्क राशीला पुढच्या महिन्यात जास्त लागेल. त्याच्यामुळे वर्तमान बिघडवू देऊ नये असं मला वाटतं. कर्क राशीचं मन फारच पुढे धावणार आहे, कारण त्यांचा राशीस्वामीच शीघ्रगतीचा चंद्र आहे ना. पण स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही, की आज परिस्थिती काही हाताबाहेर मात्र गेलेली नाहीये ना, का गेलेली आहे? हा विचारा ना तुम्ही स्वतःला प्रश्न. आज सगळं कोसळतंय का? नाही कोसळत ना. बहुतेक वेळा उत्तर हे तुमच्या अडचणीचं नाहीच येणार आहे. आज तुम्ही नीट एखादी गोष्ट हाताळली तर उद्या तुमचं मन आणि डोक्यावरचं ओझं आपोआप हलकं होणार आहे. याचबरोबर कर्क राशीच्या व्यक्तीने शरीराचे संकेत मात्र दुर्लक्षित करू नये. शरीर आधी इशारा देत असतं. त्यामुळे वेळोवेळी तुम्ही योग्य ती वैद्यकीय चिकित्सा करून घेणं फार गरजेचं आहे. व्यक्ती कामाच्या गडबडीमध्ये किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि शरीर आपलं नेहमी संकेत देत असतं. त्यावेळेस तुम्ही कोणताही हलगर्जीपणा न करता वैद्यकीय चिकित्सा करून घेणं फार गरजेचं आहे. शेवटी मग कर्क राशीसाठी जानेवारी 2026 हा महिना कसा असेल मग? हा काळ तुम्हाला मित्रांनो तोडायला मात्र आलेला नाहीये बरं का. हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी पण आलेला नाहीये आणि हा काळ जो आहे तो तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला आलेला आहे. मी तुम्हाला म्हणालो, की एक वेगळंच आत्मपरीक्षण जे आहे ते तुमच्या बाबतीत घडेल आणि जर तुम्ही मित्रांनो भावना व्यक्त केल्या, थोड्या मर्यादा ठेवल्या आणि स्वतःला दोष देणं थांबवलं ना, तर मात्र पुढचा काळ जो असेल ना, तो तुमच्यासाठी नक्कीच हलका होणारा आहे. त्यामुळे मित्रांनो ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी ग्रहांच्या हालचालींवरून एक तुमचा अंतर्मनाचं चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. हे भाकीत नव्हतं, हे माझ्या वाचनातून, माझ्या चिंतनातून आलेलं सध्याचं कर्क राशीचं मनाचं स्वरूप आहे आणि असं स्वरूप जे आहे ते पुढं जानेवारी 2026 मध्ये पण असेल. त्याच्यावरती विचार करा. बिघडलेलं तर काही नाहीये. जानेवारी महिना जो आहे तो तुम्हाला विचार करायलाच लावेल आणि त्यातूनच तुमचं ओझं वाढत जाईल. तर ते कसं हलकं करायचं, काय करायचं त्यावेळेस, ह्या दृष्टिकोनात ह्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरती चिंतन करा, काम करा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.